मैदानाच्या चौफेर बाजूला धावत पळत असताना खरं तर ज्यानं या स्पर्धेतील बेस्ट फिल्डरचा किताब जिंकला, खरं तर ओमकार शेटे सर या स्पर्धेमध्ये नवीन होते म्हणून त्यांनी चुकीचं नाव घेतलं, बारक्या सॉरी माफी असावी. या स्पर्धेमध्ये ज्याने अप्रतिम खेळ दाखवला आहे आणि खरं तर या स्पर्धेतील उत्कृष्ट ट्रॉफी ज्याने जिंकली आहे, बेस्ट फिल्डरचा किताब जातोय टीम जय जलेश्वर वाडेकर संघाचा खेळाडू नसून राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाचा बारक्या पाडावे. एकदा जोरदार टाळ्या. बारक्या थोडासा नाराज झाला सचिन दादा, पण संघाची परिस्थिती कशी असू दे स्माईल चेहऱ्यावरती बारक्याच्या असणार आहे याची आपण नोंद घ्यायची आहे. बेस्ट फिल्डरचा किताब जरूर आपल्याला पाहायला मिळेल बारक्याच्या माध्यमातून. कदाचित डोल्या दादा वहिनी लकी ठरले, जशी वहिनी आले तसे 3 ट्रॉफ्या भेटल्यात, हे विसरून झालं नाही आहे. कारण क्रिकेटचा प्रेमी आहे, भावाची हळद आणि भाऊ इथं खेळायला होता, हरकत नाही आहे. या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचा किताब देऊन आपण खरं तर सन्मानित करू. या स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिला एक सुंदर ट्रॉफी आणि त्यानंतर उत्कृष्ट असे शूज आम्हाला खरं तर 70 स्पोर्ट्स शशिकांतजी लुंगले यांच्याकडून आम्हाला ते शूज लाभलेत. या स्पर्धेमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली आणि अप्रतिम गोलंदाजी करत असताना ज्यानं सर्वच खेळाडूंची आणि प्रेक्षकांची मनं जिंकलेत असा खेळाडू आहे. दिवसा डवळ्या खरं तर ज्यानं बॅटरला फिरकीच्या तालावरती नाचवले असा खेळाडू आहे टीम आदिवासी बांधवांचा संघ जो नेहमीच चांगला खेळत आलाय, गाव देवी पिंपळवाडी संघाचा अनिल पादीर. एकदा जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी. खरं तर जगन्नाथ स्मृती चषक या स्पर्धेतील मायलेकेवराची एव्हेंजर बाईक जिंकणारा खेळाडू अनिल पादीरला आपण पाहिलाय. खरं तर विनायक गोरे आलेत. अनिल पादीर एक चांगला खेळाडू आहेत. जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी. त्यानंतर बेस्ट बॅटरचा किताब आपण देऊन सन्मानित करू. बेस्ट बॅटरसाठी एक सुंदर बॅट आणि ट्रॉफी आपण देतो आहे. या स्पर्धेमध्ये सर्वच खेळाडूंनी अप्रतिम खेळ केला आहे. स्वामी स्पोर्ट्सच्या माध्यमातून आम्हाला बॅट मिळाले. तेजजी ठाकरे आणि प्रशांत सूर्यराव यांच्याकडून ही बॅट आम्हाला लाभली आहे. आणि या स्पर्धेमध्ये ज्यांनी अप्रतिम खेळ केला खरं तर या टीमचा आभार मानायला हवं. कारण प्रत्येक वेळी एका शब्दावरती आपण पाहतोय, मग एंट्री कुठेही असू दे, आमच्या एका कॉलवरती ते धावत पळत पोहोचतात. आणि या स्पर्धेमध्ये देखील अप्रतिम खेळ ज्यांचा आपण पाहिला आहे तो संघ आहे. त्या संघाला नेहमीच म्हटलं जातं फिरकीचं माहेरघर जय जलेश्वर वाडेकर संघाचा अतुल भोईर या स्पर्धेतील बेस्ट बॅटर. जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी देखील. एक सुंदर बॅट आणि त्यासोबत सुंदर ट्रॉफी. मी विनंती करेल संतोषजी म्हात्रे साहेब, सचिनजी दलाल साहेब, दिनेशजी भोईर साहेब, उपाध्यक्ष खजिनदार आणि कार्याध्यक्ष यांच्या तिघांच्या शुभ हस्ते आपण अतुल भोईरचा इथे सन्मान करतोय. अप्रतिम खेळ त्यांनी या स्पर्धेमध्ये खेळला आणि तोच खेळाडू या स्पर्धेतील बेस्ट बॅटर. त्यानंतर आता मालिकावीरचं किताब देखील आपण देऊन टाकू. कारण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय अप्रतिम क्रीडा स्पर्धा रंगली. या राजेची मात्रे आपण या राजेजी म्हात्रे साहेब आपण पुढे या. धनराजी म्हात्रे साहेब आपण पुढे या. या स्पर्धेतील मालिकावीर कोणी सांगू शकेल का? 32 संघ खेळलेत. या स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ प्रत्येक संघाने खेळलाय, प्रत्येक खेळाडूने खेळलाय. परंतु ज्यानं आज जी बॅटिंग केली आहे ना, प्रत्येक गोलंदाज म्हणाला तोबा तोबा. नाव त्या बॅट्समनचा आबा करंडे या स्पर्धेतील मालिकावीर. 124 धाबा त्याच्या नावावरती. 40+ क्रिकेट अक्षरशः त्याने गाजवलं. 2 विकेट देखील त्याच्या नावावरती. तोच आबा कारंडे या स्पर्धेतील मालिकावीर. अनिलचे देखील धाबा आपण पाहिला 124 होत्या, परंतु 2 विकेट आबाच्या जास्त होत्या. आबाला आपण फक्त एक प्रश्न विचारू. आबा एकच प्रश्न विचारेल. भरप टीमसाठी भरपूर चांगला खेळ तुम्ही खेळलात. आज 40+ क्रिकेट गाजवताय आणि 32 संघाचा समावेश, त्यामधून जेवढे खेळाडू खेळले त्यातून तुम्हाला इथे मात्र मालिकावीर मिळते. कसं वाटतं, काय सांगाल? धन्यवाद बोल. मी PK सनसेट टीमचा कॅप्टन ओनरचं. त्यांनी मला संधी दिली पुढे उतरण्याची. त्या संधीचं सोनं झालं माझ्याकडून.
आणि वरप टीमचा अजूनपर्यंत मी खेळतो त्या टीममध्ये, गावदी क्रिकेट संघ वरप आहे. त्या खेळामध्ये ग्रामीणमधून जे खेळाडू येतात ते इथे असे दिसतात. त्यांना संधी भेटली तर ते चांगला प्लॅटफॉर्म बनवतील, एवढं माझं सांगणं आहे. यंगस्टरला काय मेसेज द्याल? यंगस्टरला काय नाही, प्रामाणिक खेळा, स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवा, आपोआप खेळ होईल आपला. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या. त्यानंतर आता आपण चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक देऊ. या स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ ज्यांनी खेळला आणि तब्बल 7,500 रुपयाची धनराशी देऊन आपण सन्मानित करू. या स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ खेळत असताना ज्या संघाने खरं तर चौथा क्रमांकाचं पारितोषिक जिंकला तो संघ 40+ संघ एकदा जोरात टाळून जाऊ द्या. पीके अँड सन्स 11 डोंबिवली. चला टीम या आपण. सर्वांना विनंती आहे जोरदार टाळ्या. काय खेळलेत वाडेकर टीमच्या विरोधात देखील, जरी सामना गमावला परंतु वाडेकर संघ देखील आज म्हटलं असेल हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता, कारण शेवटच्या बॉलपर्यंत सामना रंगला. ओमकारजी शेट्टे, संतोषजी म्हात्रे, सर्व आमचे मान्यवर यांच्या शुभ हस्ते आपण देतोय या स्पर्धेमध्ये चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक. अजरजी काझी, धनराजजी म्हात्रे, या स्पर्धेचे शिल्पकार राजेशदादा म्हात्रे, दिनेशदादा भोईर. त्यानंतर या स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण देऊन सन्मानित करू. अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये दाखवला आणि नेहमीच ज्यांचा क्रिकेटवरती विशेष प्रेम राहिला असा संघ आपण पाहतोय. तब्बल 7,000 रुपये धनराशी आणि त्यासोबत एक सुंदर ट्रॉफी. गावदेवी पिंपळेवाडी. जोरदार टाळ्या. आदिवासी बांधवांचा संघ आहे मित्रांनो, परंतु नेहमीच चांगला खेळ या स्पर्धेमध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये दाखवतात. एक गोष्ट पिंपळेवाडी टीमची सांगायला आवडेल. मयूरजी पेसेकर साहेबांच्या स्पर्धेमध्ये त्यांनी सांगितलं होतं, मयूरजी पेसेकर साहेबांनी, की कितीही प्रवेश फी दिली तरी चालेल, 1,000, 2,000, 3,000, परंतु त्या स्पर्धेमध्ये पूर्ण प्रवेश फी देत असताना बाजी मारली होती या संघानं. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण देतो या स्पर्धेमध्ये. खरं तर महाराष्ट्रातील एक नामवंत पुरस्कर्ते म्हणून ज्यांची ओळख राहिली आहे आणि या क्रीडांगणावरती आपण पाहतोय सलग तिसरं पारितोषिक त्यांनी जिंकलंय, ते हर्ष 11 चे पुरस्कर्ते परेशदादा चौधरी पुरस्कृत संघ तुम्हाला पाहायला मिळेल. जय जलेश्वर वाडेकर. एकदा जोरात टाळ्या या संघासाठी देखील. चला पुन्हा टीम या. लास्ट मॅचची मार्द मॅच देखील आपण देणार आहोत. तेजस बाळा ज्यांना धाबा बसवल्या, तब्बल रोख रक्कम 15,000 व धनराशी आणि त्यासोबत एक सुंदर ट्रॉफी देत असताना आपण करतोय आसरबान. जय जलेश्वर वाडेकर, फिरकीचं माहेरघर. त्यानंतर या स्पर्धेचं टायटल जिंकलंय. या स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ आणि नेहमीच तुम्ही पाहताय बदलापूरमध्ये ज्या टीमच्या नावाचा डंका आपल्याला जरूर पार मिळेल. आधी आपण मार्दमास देतोय बाळाला. आज बारक्या जाम खुश आहे, क्या बात आहे. बाळाला आपण देतो भारत बाच. धनराजी मात्रे यांच्या शुभ हस्ते. बाळा, ये भाला नहीं, ये बम का गोला है और कुछ ही दिनों में फूटने वाला है. क्या बात है. ही बारकेची टॅगलाईन आहे. आणि आता आपण देतोय पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक. क्रिकेट या खेळावरती विशेष प्रेम ज्यांचं नेहमीच राहिलं आहे आणि जेव्हा जेव्हा तुम्ही चांगली कामगिरी कराल त्यावेळेस मग खेळाडू तो बदलापूरचा असेल की बदलापूरचा बाहेर असेल, त्याला नेहमीच बक्षिसांनी खरं तर पारितोषिक देत असताना, कॅश प्राईज देत असताना सन्मानित केलं आहे. असे आपले सर्वांचे लाडके बदलापूर वांगणी संघटनेचे खजिनदार सचिनदादा दलाल यांच्यासाठी जोरात टाळा एकदा होऊन जाऊ द्या. सचिनदादा दलाल पुरस्कृत राज क्रीडा मंडळ कुळगाव या स्पर्धेतील चॅम्पियन.
सचिन दादा दलाल पुरस्कृत राज क्रीडा मंडळ कुळगाव संघ या स्पर्धेतील चॅम्पियन. स्वप्नील जाधव मृदुंगमणी आलेत आणि त्यासोबत आमचे माळकरी हरिभक्त पारायण अमित बुवा आपल्यासोबत आले. ट्रॉफी घेण्यासाठी आपलंही स्वागत आहे. चला, भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. पुढील वाटचालीस ही स्पर्धा इथे समाप्त झाली. जाताना सांभाळून घरी जा, हेच आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचू. धन्यवाद. थँक्यू. जय भवानी, जय शिवराय, जय क्रिकेट.